दरम्यान डॉक्टर राजेश वाबळे यांनी पूजा खेडकर यांना दिलेल्या प्रमाणपत्राचा उपयोग दिव्यांग कोट्यामधून परीक्षा देण्यासाठी झाल्याचं मान्य तर केलंय, पण IAS हे पद मिळवण्यासाठी त्याचा उपयोग झाला नसल्याचा त्यांनी दावा केलाय। हॉस्पिटलचे डीन आहेत आपल्यासोबत डॉक्टर बाबळे सर, हे जे काही सर्टिफिकेट दिलं तर ते कसं दिलं? हे सर्टिफिकेट आपण जे दिलेलं आहे ते त्यांना सॉर्ट ऑफ आपण रिजेक्ट केलेलं आहे। दिव्यांग प्रमाणपत्र देणं म्हणजे काय, त्यांना 40% दिव्यांगत्व आहे असं त्या सर्टिफिकेटमध्ये मेन्शन केलेलं आहे। आपण जर बघितलं असेल तर त्या सर्टिफिकेटमध्ये जी टक्केवारी मेन्शन केली 7% म्हणजे 7%। याचा अर्थ काय झाला, त्यांचा जो क्लेम आहे आपण तो रिजेक्ट केलेला आहे। मग त्या आधारे त्यांना देशाच्या नाही झालेलं ते त्यांचं काय तिथं जे काही ऍक्सेप्ट झालेलं असेल ते मला माहिती नाही, कुठलं दिव्यांग प्रमाणपत्र तिथं ऍक्सेप्ट झालेलं असेल, पण त्या आधारे तर नक्कीच देऊ शकत नाही। एज्युकेशनल किंवा एम्प्लॉयमेंटसाठी बेंचमार्क डिसॅबिलिटी ही 40% एक्झॅक्टली मला ठाऊक आहे सर, ते 40% आवश्यक असते। जी 40% डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून 2021 साली मिळालेलं होतं, मात्र तरी देखील त्यांनी इथे या YCM रुग्णालयामध्ये अप्लाय केलं आणि इथे फक्त त्यांना 7% पायाला डिसेबिलिटी असल्याचं दाखवलं। याचा अर्थ हा झाला की आपण ते रिजेक्ट केलंय, त्यांचा क्लेम जो आहे तो रिजेक्ट केलेला। अच्छा, पण 7% पायाला त्यांच्या डिसेबिलिटी तुम्हाला आढळली या ठिकाणी? हा, डाव्या पायाला जी काही नी जॉईंट म्हणतो आपण त्याला, गुडघा आहे, गुडघ्याला 7% डिसॅबिलिटी आढळली। सर, आश्चर्याची बाब म्हणजे ही अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरांना काही आढळलेली नव्हती ही पायाची डिसेबिलिटी, कदाचित नंतर झाली म्हणायचं का, काय म्हणायचं आहे? ती इंजुरी जरी झाली तर त्या दरम्यान पण झालेल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही। अच्छा, मग 7% जे काही तुम्ही दिलं होतं, तुमचं म्हणणं आहे की तुम्ही एका अर्थाने त्यांचा क्लेम रिजेक्ट केला होता, पण दिलं होतं तेच सर्टिफिकेट देऊन त्या देशाच्या दिव्यांग मंत्रालयापर्यंत पोहोचलेले नाही, ते मी मान्य करू शकत नाही। देशाच्या दिव्यांग मंत्रालयामध्ये ऍप्लिकेशन केलेलं आहे, हे आहे 23/8/2022 आणि या ठिकाणी यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमधून देण्यात आलेल्या त्यांच्या या प्रमाणपत्राचा उल्लेख या ठिकाणी आहे। मात्र डॉक्टर बाबळेंचं म्हणणं आहे की त्यांच्याकडून देण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राचा उपयोग करून या पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळालेलं नाही। मग या पूजा खेडकर यांना जे दिव्यांग प्रमाणपत्र देशाच्या दिव्यांग मंत्रालयाकडून देण्यात आलं ते कशाच्या आधारे देण्यात आलं? कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।